हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन चालले आणि तुम्ही नक्कीच तो इव्हेंट आणि ती जागा एन्जॉय कराल अशी मला खात्री आहे. सो मी जास्त काही सांगत नाही आणि तुम्हाला तिथे घेऊन जाते. तुम्ही बघू शकता इथला निसर्ग किती सुंदर आहे. आणि आजचा माझा ब्लॉग हा बेबी जेंडर रिव्हील सेरेमनीच्या संदर्भात आहे. तुम्ही बघू शकता इथलं वातावरण किती सुंदर आहे ते. आणि इथे अशा प्रकारे सर्व लोक जमलेत. आज आम्ही आलो आहे बेबी जेंडर रिव्हील सेरेमनीसाठी, ज्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे मोनिका आणि शिवाने. साधारणतः अमेरिकेत सगळेच कपल बेबी जेंडर रिव्हील सेरेमनी करतात, कारण इथे जन्माच्या आधीच बाळाचं जे काही जेंडर असतं ते सांगितलं जातं. त्यामुळे जसं आपल्या इथे डोहाळे जेवण किंवा वेगवेगळ्या सेरेमनीज केल्या जातात, बेबी शॉवर वगैरे, तसंच इथे बेबी जेंडर रिव्हील सेरेमनी केलं जातं. सो आम्ही त्याच्यासाठी आलो आहे. तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे सेटअप केला आहे. आणि जे पॅरेंट्स असतात त्यांना हे म्हणजे 90% to 100% माहितीच नसतं. डॉक्टर जे बाळाचे जे आईबाबा असतात ते सोडून जे दुसरे रिलेटिव्ज असतात त्यांनाच ही त्या प्रकारचा मेल पाठवतात किंवा सांगतात. कारण आईवडिलांसाठी म्हणजे बेबीच्या आईवडिलांसाठी हे पूर्णपणे म्हणजे सिक्रेट किंवा सरप्राईज असायला हवं असं त्यांना वाटतं. सो तुम्ही बघू शकता आम्ही इथे आलो होतो आणि मी खूप छान एन्जॉय केला आहे तिथे. जसं मी तुम्हाला म्हटलं, बाळाच्या आईबाबांसाठी हे सरप्राईज असतं. त्यामुळे टीम गर्ल्स आणि टीम बॉईज असे वेगवेगळे गेम्सही हे बेबी जेंडर सेरेमनीमध्ये, बेबी जेंडर रिव्हील सेरेमनीमध्ये घेतले जातात. आता इथे टग ऑफ वॉर होणार आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडची जी टीम आहे, राईट साईडची, ती सगळी गर्ल टीम आहे आणि जी लेफ्ट साईडची टीम आहे ती बॉयज टीम आहे. आता बघूयात कुठल्या टीमला जास्त वोट मिळतात आणि यानुसार म्हणजे ठरवलं जातं की कुठल्या टीमला जास्त वोट आहे, कुठली टीम जास्त पॉवरफुल आहे. सो मी, आमचे काही फ्रेंड्स, रोशन, आम्ही सगळी गर्ल्स टीममध्ये होतो आणि इथे ऑलमोस्ट आता टग ऑफ वॉर्स स्टार्ट होणार आहे. आणि जी लेफ्ट साईडला टीम होती ती बॉईज टीम होती. टीम बॉईज अँड टीम गर्ल्स असे. सो इथे जे टग ऑफ वॉर सुरू झालं आहे आणि येस, आम्ही जिंकलो आहे. मी हिल्स घातले होते, सो मला खूप काय म्हणता डिफिकल्ट होतं ते, पण तरी आम्ही फर्स्ट राऊंडमध्ये जिंकलो आहे. फर्स्ट राऊंड झाल्यानंतर म्हणजे याचे 2-3 राऊंड्स होणार आहे आणि बक्षीसही मिळणार आहे. त्यानंतर आम्ही मध्ये दुसरेही गेम खेळलो. आता तुम्ही हा गेम बघू शकता. इथे बाळाचे जे आई बाबा आहेत ते आहेत आणि त्यांना इथे पिंक आणि ब्लू कलरचे जे बलून्स लावलेत त्यांना म्हणजे पॉईंट करायचं आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलले की टग ऑफ वॉरचा दुसरा राऊंड आता सुरू झाला आहे आणि आम्ही आधीसारखंच गर्ल्स टीममध्ये आहोत. कारण आम्ही जेव्हा प्रोग्राममध्ये एंटर केलं तेव्हाच आम्हाला गर्ल्स टीम आणि बॉईज टीम असे 2 बॅच दिले होते आणि आपल्याला त्याच्यातून एक चूज करायचं होतं. सो मी तर टीम गर्ल्समध्ये होते, रोशनही टीम गर्ल्समध्ये होता आणि आमचे काही फ्रेंड्स, काही जण टीम गर्ल्स आणि काही जण टीम बॉईज, अशा प्रकारे आम्ही होतो. सो त्या दोघांची आता हे मॅच सुरू आहे. तुम्ही बघू शकता.
आणि ही मॅच खूप जास्त म्हणजे डिफिकल्टच होती. आणि येस, ऑलमोस्ट आम्ही जिंकलोच होतो असं म्हणायला हरकत नाही, कारण आम्ही आमची पूर्ण ताकद लावत होतो. आणि त्याच्यानंतर येस, टीम गर्ल्सला हे जे मेडल्स आहेत हे मिळाले आहेत आणि आम्ही जिंकलो होतो. येस. पण अजूनपर्यंत बेबी जेंडर रिव्हील नाही झालं आहे. आपल्याला माहीत नाही की हे बेबीचं कुठलं जेंडर आहे. सो वेट फॉर दॅट. बाकी मी इथला निसर्ग मस्तपैकी एन्जॉय करत होते, कारण खूप सुंदर होतं, खूप छान वाटत होतं आणि असं वाटत होतं आपण खूप शांत ठिकाणी आलो होतो. म्हटलं तर ही एक वायनरी आहे जी अमेरिकेत आहे आणि याच्या बाजूला मागच्या साईडला गेलं तर तुम्ही पूर्ण द्राक्षाची बाग वगैरे बघू शकतात. पण इथला हा जो एरिया होता तो खूप सुंदर होता. पूर्ण सगळीकडे ग्रीनरीच बघायला तुम्हाला मिळेल आणि अमेरिकेत तुम्ही कुठेही जा तुम्हाला ग्रीनरीच बघायला मिळेल. आता फायनली बाळाचे जे आई बाबा होते ते जेंडर रिव्हील करणार होते. जर बाहेर ह्या बॉक्समधून जर बाहेर ब्लू रंगाचे फुगे आलेत तर मुलगा आणि जर पिंक रंगाचे फुगे आलेत तर मुलगी असं होतं. सो आता बघूयात काय निघतंय ते, कारण हे त्यांच्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं आणि सगळ्यांसाठी सरप्राईज होतं. कारण डॉक्टर, जसं मी तुम्हाला बोलले की डॉक्टर फॅमिलीमध्ये एकाच माणसाला तर मेल पाठवतात. अँड येस, इट वॉज बॉय. सो ते दोघंजणं खूप खुश होते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे बेबी जेंडर रिव्हील सेरेमनी आम्ही अटेंड केली होती. आणि तुम्ही ही बेबी जेंडर रिव्हील सेरेमनी एन्जॉय केली असेल अशी मला आशा आहे. तुम्हालाही माझा हा व्लॉग आवडला असेल. त्यानंतर आम्ही तिथून जायला निघालो. जाता जाता मला आकाशात हे वेगवेगळ्या प्रकारचे जे पॅराशूट होते ते दिसले आणि मला पॅराशूट खूप आवडतात. सो मी तेही कॅप्चर केलं, तुम्ही बघू शकता. येस. सो त्याचबरोबर मी माझा व्लॉग संपवते. भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अशाच प्रकारचे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.